लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जशी यामध्ये पत्रकारांची भूमिका ही योग्य असली पाहिजे आणि जसं जांभेकरांची भूमिका या कोकणामधून पत्रकारितेचा आद्य पत्रकार म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्याप्रमाणेच पत्रकारांची असली पाहिजे। म्हणून राजेशजींनी आज मला विचारलं की अधिवेशनामध्ये पत्रकार उपस्थित राहिले तर त्याचा नक्की फायदा होईल का। तर मी असं म्हटलं की त्यांना पुन्हा एकदा जांभेकरांची आठवण करून द्या आणि नंतर मग त्यांना दादाने काही वेगळंच सांगितलं आहे, पण तरीसुद्धा जांभेकरांच्या भूमिकेमध्ये आज सर्व पत्रकार इथे बसले आहेत, त्यामुळे त्यांचाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो। खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की राष्ट्रीय अधिवेशनानंतर प्रदेशाचं अधिवेशन आणि त्यानंतर जिल्ह्याच्या संघटनात्मक अधिवेशन आणि त्यानंतर तालुकानिहाय आणि खाली असणारी सर्व अधिवेशनं ही भारतीय जनता पार्टीची असणारी प्रथा आणि परंपरा आहे। परंतु आता पुण्यामध्ये जे अधिवेशन झालं ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती येणारी निवडणुका यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं मार्गदर्शक ठरणारं असं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये आदरणीय अमितजींनी आणि आदरणीय देवेंद्रजी आणि बावनकुळेजींनी जो संदेश तुम्हाला आम्हाला सर्वांना दिला आहे तो संदेश खालीपर्यंत अतिशय योग्य प्रकारे जाणं हे आवश्यक होतं। माझ्या अगोदरही बऱ्याच जणांनी या संदर्भामध्ये थोडा बहुत त्या सर्व गोष्टीचा उल्लेख केला, परंतु त्यामधली 2 वाक्य जी आहेत तेवढीच मी पुन्हा एकदा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांनी असं म्हटलं की येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या विधानसभाच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच होतील, परंतु त्या महायुतीतच लढल्या जातील। हा जो संदेश आहे हा तुम्हाला आम्हाला सर्वांना लक्षात घेतला पाहिजे। पुन्हा पुन्हा त्या संदेशाकडे पाहिलं पाहिजे आणि त्या संदेशामध्ये काय म्हटलं आहे की जो भारतीय जनता पार्टीला आवश्यक असणारा संदेश आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आवश्यक असणारा संदेश आहे, तो संदेश त्या सभेच्या आणि त्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टीची खूणगाठ बांधली पाहिजे की नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीमध्ये। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 2019 माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्यासारखा कार्यकर्ता कधीच विसरला नाही। 2019ला ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याशी काय घडलं याची आपणाला सर्वांना कल्पना आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे बहुमत असताना सुद्धा आपण नंतरचे 6 महिने आपल्याशी कशा पद्धतीने दगाफटका झाला याची सर्वाची वारंवार आपल्या सभांमध्ये आपल्या भाषणांमध्ये पुनरावृत्ती करताना आम्ही सर्वजण दिसत होतो। ठिकाणी आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहिती आहे, आत्ताच झालेल्या निवडणुका आम्ही सर्वांनी पाहिल्या आहेत, त्यामध्ये आपण प्रचंड मेहनत केली आहे। ज्या ठिकाणी आपल्याला बूथवरती 51% जास्त मतदान मिळालं आहे त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला हवा की 60 ते 70% जास्त मतदान त्या बूथवरती कसं मिळेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला कमी मतदान मिळालं आहे त्या ठिकाणी आपण असा प्रयत्न करायला हवा की आपल्याला 51% मतदान जास्त कसं मिळेल। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कार्यकर्ता म्हणून आपण एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की आपण केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या या सर्व योजना ज्या आहेत या सर्व योजना
या सामान्य माणसापर्यंत पोचतात की नाही याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि सामान्य माणसाला हे पटवून दिलं पाहिजे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून आजपर्यंत सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चालतायत. जाती धर्म या सर्व गोष्टी सबका साथ सबका विकास या मंत्राबरोबर कुठेही नाहीत. या देशामधील असणाऱ्या 80 कोटी जनतेला आपल्याला माहीत आहे, मोफत धान्य देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रातलं सरकार करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्या बूथवरती विकासाला प्राधान्य दिलं गेलं नाही, त्या बूथवरती प्रत्येकाने जायचं आहे. त्या बूथवरच्या 500 घरांमध्ये आपण आपला उंबरठा झळवून त्या उंबरठ्याच्या आत जाऊन त्यांना हे पटवून दिलं पाहिजे की तुम्ही केलेली ती चूक आहे. कदाचित ती गेल्या वेळेला केली असेल, पुन्हा करू नका. देशाला अडचणीत आणू नका, राष्ट्राला अडचणीत आणू नका, महाराष्ट्राला अडचणीत आणू नका आणि रत्नागिरीला सुद्धा आणू नका. एवढंच फक्त समजवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.